आजच्या मननामध्ये आपण माझ्याबरोबर योहानकृत शुभवर्तमान याचा अध्याय 9, योहानकृत शुभवर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 35 कडे आपण जाऊया. त्या तरुणाचा जो प्रश्न आहे त्याच्यावर आपण विचार करूया, त्याच्यावर आपण मनन करूया. बघा, या ठिकाणी असे म्हटले, त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे की तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, प्रभूने ह्या जन्मापासून अंध असलेला जो व्यक्ती जो आता पाहू शकतोय, ज्याला प्रभूने दृष्टी दिलेली आहे, अशा व्यक्तीला प्रभू हा प्रश्न विचारत आहे की तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? बघा, ह्या मनुष्याने काय केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये एक अनुभव घेतलेला आहे. तो जन्मापासून आंधळा असल्यामुळे त्याने कधीच काहीच पाहिलेलं नाहीये. त्याच्या दृष्टीमध्ये अंधार, त्याच्या जीवनामध्ये अंधार आम्हाला दिसून येतो. म्हणजे आतापर्यंत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याला दृष्टी देईपर्यंत जे काही त्याचं आयुष्य आहे ते पूर्णपणे कसं आहे, अंधारामध्ये गेलेलं आयुष्य आम्हाला दिसून येतं. आणि अशा या मनुष्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, मोठं अद्भुत कार्य केलेलं आहे प्रिय. आणि हे करत असताना किंवा हे केलेलं असताना तो काय म्हणतो की मला फक्त, बघा वचन 11 मध्ये काय म्हटलेलं आहे की त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यात लावला आणि मला सांगितले, शिलोवर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. बघा, त्याला एवढंच माहित आहे की येशू ह्या नावाच्या व्यक्तीने मला सांगितलं आणि मी जाऊन ते केलं आणि त्याला दृष्टी आली. हा जन्मापासून आंधळा होता. विचार करा थोडस, प्रभूचं आमच्या सामर्थ्य बघा या ठिकाणी, प्रभूचा अधिकार आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळेल. तो जन्मांधाला दृष्टी देऊ शकतो. मग जे तुम्ही आणि मी, जे जन्मापासून सर्व मनुष्य जात कशी आहे, पापी आहे. रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही बघतो 5:12 मध्ये, एका मनुष्याच्या द्वारे जगामध्ये काय केलं, पापाने प्रवेश केलेला आम्ही बघतो आणि संपूर्ण जगामध्ये काय झालंय, पाप पसरले, प्रत्येक मनुष्यामध्ये पाप आलेलं आम्ही बघतो. दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये 51 मध्ये तो म्हणतो, मी जन्माचाच, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी कसा आहे, पातकी आहे. प्रिय, जन्मापासून आम्ही जे पातकी आहोत, आमच्या सर्व पातकांची क्षमा करण्याचा अधिकार आमच्या प्रभूला आहे. जसं या जन्मांध असलेल्या मनुष्याला दृष्टी आमच्या प्रभूने त्याच्या अधिकाराने दिली, तसंच प्रियानो तुम्हाला आणि मला जन्मापासून जे तुम्ही आणि मी पातकी होतो, तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा करण्याचा अधिकार आमच्या प्रभूला आहे. हा जन्मापासून अंध असलेला व्यक्ती काय म्हणतो की त्या मनुष्याच्या पुत्रावर मी विश्वास ठेवावा, असा तो कोण आहे? बघा ना वचन या ठिकाणी योहान 9 आणि 36 मध्ये काय म्हटले, त्या ठिकाणी त्याने उत्तर दिले, महाराज मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? असा तो कोण आहे? बघा, त्याला एवढंच माहित होतं की येशू नावाच्या मनुष्याने मला सांगितलं, त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला आणि मी शिलो म्हटलेल्या त्या ठिकाणावर जाऊन आपली डोळे धुतले आणि मला दृष्टी आली. प्रभू त्याला ज्यावेळेस बाहेर आलेलं बघतो, त्या लोकांना आता त्याला दृष्टी आली म्हणून शास्त्री आणि फरीसी त्यांनी काय केलं, त्या मनुष्याला बाहेर घालवलं, त्यांनी घालवून टाकलं आपल्यातून. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने काय म्हटलं या ठिकाणी, बघा असं म्हटलं की सरळ तो त्याला सापडल्यावर, वचन 35 मध्ये मनुष्याच्या पुत्राविषयीचं एक वाक्य आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मनुष्याचा पुत्र काय करण्यासाठी आलेला आहे? मनुष्याचा पुत्र स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी, स्वतःची सेवा करून घेण्यासाठी नाही आला. मनुष्याच्या पुत्राला जो अधिकार आहे ना,
त्या अधिकाराने तो त्याचं कार्य करण्यासाठी आलेला मी. आमचा प्रभू म्हणतो की जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना तारण्यासाठी तो मनुष्याचा पुत्र या जगात आलेला आम्ही बघतो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणले तो त्याला सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? आमच्यापैकी आमच्या नातेवाईकांच्या पैकी कितीतरी लोक असे असतील प्रियानो, जे अजूनही या हरवलेल्या अवस्थेमध्ये आहेत. अनेकांना अजून पाप क्षमेचा अनुभव नसेल. अनेकांनी या प्रभू श्री ख्रिस्ताला ओळखलं नसेल. जो मनुष्याचा पुत्र म्हटलेला या जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तीसारखी अनेकांची अवस्था अजून आहे प्रियानो. का आमच्यापैकी असा कोणी असेल तर प्रभू त्याच्या जीवनामध्ये देखील हा प्रश्न विचारत आहे, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? बघा ना, मनुष्याच्या पुत्राला काय अधिकार आहे? लूक 5 आणि 20 ते 24 मध्ये बघूया आपण. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 20व्या वचनापासून आपण वाचूया. या ठिकाणी असं त्या पक्षघाती मनुष्याविषयी बघायला मिळतं आम्हाला. आणि असं म्हटलं की तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा शास्त्री व परुष असा विचार करू लागले की हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? आणि वचन 23-24 मध्ये बघा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा उठून चाल, ह्यातून कोणते म्हणणे सोपे? परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे, हे तुम्हा समजावे. म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मी तुला सांगतो, उठ, आपली बाजू उचलून चालू लाग. तू ती बाजू उचलून घेऊन आपल्या घरी जा. मनुष्याच्या पुत्राला या पृथ्वीवरती पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. कोणत्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे? आमच्या भूतकाळातील, वर्तमान काळातील, आमच्या भविष्य काळातील सर्व पापांची क्षमा करण्याचा अधिकार या मनुष्याच्या पुत्राला म्हणजे आमच्या प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताला आहे. प्रभू म्हणतो, मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? कोणी जर विश्वास ठेवला नसेल तर प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, कारण त्याला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. आणि प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्ताला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे म्हणून त्याने फक्त मुखाने पाप क्षमा केली असं नाहीये. त्याने काय केलं? मनुष्याचा पुत्र या भूतलावरती तुमच्या माझ्या सारखाच रक्तामासाचा होऊन तो या जगामध्ये आला. त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. आणि म्हणून मत्तई 20 आणि 28 मध्ये त्याच्याविषयी काय म्हणण्यात आलं बघा, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयाच नाही, सेवा करावयास पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यात आला आहे. पुष्कळांच्या खंडणीसाठी. कारण पुष्कळ जण काय झालेले, त्या पापाच्या बंधनात अडकलेले आहेत आणि त्यामधून सोडवण्यासाठी त्याची खंडणी भरण्याची गरज आहे. आणि म्हणून हा मनुष्याचा पुत्र पुष्कळांच्या पापांची खंडणी भरण्यासाठी आलेला आहे. त्या तरुणाचा प्रश्न, तो कोण आहे की मी त्याच्यावर विश्वास ठेवावा? मनुष्याचा पुत्र प्रियानो पुष्कळांच्या अपराधाबद्दल खंडणी भरणारा आहे, पुष्कळांच्या मुक्तीचं मोल भरणारा आहे. प्रियानो, तुमच्या माझ्या मुक्तीचं मोल भरणारा हा. एपिस 1 आणि 7 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, त्या ठिकाणी आमच्या त्या मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने खंडणी भरले आणि त्याने काय केलं? एपिस 1 एपिस्करास पत्र त्याचा 1ला अध्याय आणि वचन 7 मध्ये असं म्हटलेलं आहे बघा, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. कोण आहे हा मनुष्याचा पुत्र? प्रियानो, तुमच्या आणि माझ्या मुक्तीचं मोल भरणारा, खंडणी भरणारा आणि मोल भरून अपराधापासून सोडवणारा हा मनुष्याचा पुत्र प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस काय?
प्रियानो, खरोखर या प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलंय? तुमच्या आणि माझ्या मुक्तीचं मोल भरलेलं आहे. ज्यावेळेस स्तेफनाला दगडमार करण्यात आला, त्यावेळेस स्तेफनाने या मनुष्याच्या पुत्राला पाहिलं. बघा ना, आपण बघूया त्या ठिकाणी प्रेषितांची कृत्याचा 7वा अध्याय आणि वचन 55 आणि 56 वाचूया. पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे. जन्मांध असलेला तो व्यक्ती म्हणतो की येशू नावाच्या मनुष्याने, या ठिकाणी ते पण काय म्हणत आहे? स्तेफनाच्या जीवनात काय अनुभव आहे? त्याने म्हटले की देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला, देवाच्या उजवीकडे उभा असलेला त्याला. कोण आहे देवाचा? देवाचा पुत्र हा प्रभू श्री ख्रिस्त, की त्याच्यावरती विश्वास ठेवावा. हा आहे आमचा देवाचा पुत्र, प्रिय प्रभू श्री ख्रिस्त, ज्याने तुमच्या माझ्या मुक्तीचं मोल भरण्यासाठी त्या वधस्तंभावरती स्वतःच रक्त सांडलं, मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो देवपित्याच्या उजवीकडे उभा आहे. प्रिया, स्तेफनाने पाहिलं प्रियानो, येशू जो देवाचा पुत्र म्हटलेला तो देवपित्याच्या उजवीकडे उभा आहे. प्रिया, जे अशा पद्धतीने जे रक्तसाक्षी होत आहेत त्यांचं स्वागत तो करत आहे. प्रिया, मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा आहे. प्रिया, आजही तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करण्यास त्या ठिकाणी उभा आहे. प्रियानो, तो मनुष्याचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रेम, त्याच्या हातातील आजही तो वन तो आपल्या पित्याला दाखवतो. प्रेम, तो मनुष्याचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करण्यास सर्वदा त्या ठिकाणी. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हा आम्हाला मनुष्याचा पुत्र कुठे दिसतो? प्रेम, बघा, प्रगटीकरणाचा 1ला अध्याय आणि वचन 13 मध्ये आम्हाला तो दिसतो, मनुष्याचा पुत्र. योहान काय म्हणत आहे त्याच्याविषयी बघा, वचन 12 आणि 13 वाचून असं म्हटलं की माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या 7 समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगुळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. 7 समयांच्या मध्यभागी असलेला मनुष्याचा पुत्र. प्रियानो, आज हा मनुष्याचा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. तुम्ही आणि मी त्याचे मंदिर आहोत. प्रियानो, तो विश्वासणाऱ्यांच्या मंडळीच्या मध्यभागी आहे. तो केंद्रस्थानी असलेला मनुष्याचा पुत्र आम्हाला दिसून येत आहे. प्रियानो, हा मनुष्याचा पुत्र कोण आहे? प्रियानो, हा मनुष्याचा पुत्र 7 समयांच्या मध्यभागी असलेला, आज जी त्याची मंडळी जी त्याच्या रक्ताने खंडून घेतलेली आहे त्या मंडळीमध्ये असलेला हा मनुष्याचा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त आहे. प्रियानो, तो गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला असा मनुष्याचा पुत्र आहे. प्रियानो, या तरुणाचा प्रश्न आम्हाला काय म्हणतो? त्या ठिकाणी आम्हाला तो म्हणत आहे, तो कोण आहे की मी त्याच्यावर विश्वास ठेवावा? कोण आहे तो? पुन्हा बघा त्या ठिकाणी योहान सुवर्तमान 9वा अध्याय आणि वचन 36 पासून बघा, त्याने उत्तर दिले, महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवा असा तो कोण आहे? तो खंडणी भरणारा आहे. प्रियानो, तो मुक्ती आम्हाला मिळवून देणारा आहे. प्रियानो, तो आमच्यासाठी मध्यस्थी करण्यास त्याच्या उजवीकडे उभा असलेला आहे. प्रियानो, तो कोण आहे? तो 7 समयांच्या मध्यभागी असलेला आहे. पुढे असं म्हटलं त्या ठिकाणी बघा, येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तुझ्या बरोबर आता तो बोलत आहे, तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभूजी, मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले. काय सुंदर या ठिकाणी हे वर्णन प्रियानं पाहायला मिळतं. ज्या क्षणाला प्रभूला त्याने ओळखलं त्याच क्षणाला त्याने त्याची प्रभूजी म्हणून स्वीकार केला. त्याला हाक मारली, त्याला त्याचा स्वीकार केला आणि म्हणाला, मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले.
प्रभू म्हणाला, "तू त्याला पाहिलंय. तो तुझ्याबरोबर बोलत आहे." तर आमच्या बाबतीत देखील हा अनुभव आहे. आज जेवढे म्हणून आम्ही विश्वासणारे आहोत, त्या प्रत्येकाने त्या प्रभूच्या सहवासाचा, त्याच्या बोलण्याचा आम्ही काय केलंय? अनुभव घेतलेला आहे. योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्याय. तो आपल्या शिष्यांना काय म्हणतो? योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि वचन 6 आणि 7 मध्ये बघा. येशूने त्याला म्हटले, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आत्तापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे." ओळखता आणि पाहिलेही आहे. आणि प्रभूची इच्छा बघा तुमच्या आणि माझ्या बाबतीत तो काय म्हणतो? "जेथे मी आहे, तेथे तुम्ही असावे." बघा ना त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे वचन 3 मध्ये, "मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे, तेथे तुम्हीही असावे. तेथे तुम्हीही असावे." मनुष्याचा पुत्र कुठे आहे? मनुष्याचा पुत्र देवतेच्या उजवीकडे आहे प्रिया. तुमच्या आणि माझ्यासाठी केवढी मोठी गौरवाची आशा आहे प्रिया. जन्मापासून अंध असलेला, लोकांनी त्याला बाहेर काढलं. प्रभूने त्याला शोधलं, त्याला सापडला. प्रभूने त्याला म्हटलं, की "तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?" त्याने विश्वास ठेवला प्रियानो. तुम्ही आणि मी देखील विश्वास ठेवलेले जे लोक आहोत, त्या आम्हाला केवढी मोठी आशा आहे. या जगात जसं प्रभूला स्वीकारलं नाही, तसं हे जग तुम्हाला आणि मला देखील स्वीकारणार नाही. हे जग तुम्हाला आणि मला देखील नाकारेल. परंतु आम्ही बघतो या ठिकाणी प्रभूने त्याला कसं स्वीकारलं आहे. प्रभूला त्याची गरज आहे. प्रभूला तुमची आणि माझी गरज आहे. प्रभूने तुम्हाला आणि मला या जगातून निवडून घेतलं आणि प्रभूने आपली इच्छा कळवली, की जिथे मी आहे, तेथे तुम्ही असावं. केवढी मोठी गौरवाची आशा आहे. खरोखर या आशेने तुम्ही आणि मी आपलं मन हर्षित करूया. आपलं मन हर्षित करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभू तू आम्हाला शोधलंस, तू आम्हाला तारलंस, तुमच्या मुक्तीचं मोल भरलंस. आम्ही तुला ओळखतो आणि खरोखर त्याने दिलेल्या या गौरवी आशेबद्दल आपलं मन हर्षित करूया प्रियानो. कारण एक दिवस येईल, तर मनुष्याचा पुत्र पुन्हा या पृथ्वीवरती येईल. प्रियानो आम्ही त्याच्याबरोबर घेतले जाऊ आणि सदा सर्व काळ तो जेथे आहे, तेथे तुम्ही आणि मी राहू. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया आणि प्रभूचे आभार मानूया.